सक्रिय आहेत। हे संतोष धुरी आज भाजपमध्ये कदाचित प्रवेश करतील। काल माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली। नितेशजी राणे होते, त्यांच्यासोबत मी गेलो होतो। मला बरं वाटलं एवढं की मला त्यांनी तात्काळ भेट दिली, माझी कदर केली, मला बोलून घेतलं बंगल्यावर। नितेशजी राणे यांनी परवाच्या दिवशी मला संपर्क केला। सिंधुदुर्गावरून ते आले माझ्यासाठी, रात्री आले, सकाळी परत 6 वाजता परत त्यांनी फ्लाय केलं। काहीतरी त्यांना माझ्यामध्ये दिसलं असेल, वाटलं असेल, माझ्याबद्दल चांगलं काहीतरी वाटलं असेल, त्या कारणास्तवच ते आलेत, मला भेटलेत आणि ते म्हणाले की आपण सन्माननीय फडणवीस साहेबांची भेट घेऊया। त्याप्रमाणे त्यांनी फडणवीस साहेबांना मेसेज टाकतात तिकडून त्यांचाही मेसेज आला लगेच की त्यांना घेऊन या उद्या। त्याप्रमाणे मी काल जाऊन भेटलो त्यांना, त्यांची सदिच्छा भेट घेतली। अर्धा तास गप्पा झाल्या, बरं वाटलं भेटून, चांगल्या गप्पा झाल्या। आणि बाकी जे माझं पॉलिटिकल जे काय आहे ते मी दुपारनंतर तुम्हाला नक्की कळेल। संतोषजी, पण तुम्ही भाजपमध्ये जाणं यामागे कारण काय? तुम्ही 194 मधून तुम्ही इच्छुक होता, तुम्हाला सांगितलं तिकीट वगैरे हा विषय येत नाहीये। तिकीट वगैरे नाही, तिकीटाचा विषय नाही, 194 मधून तुम्हाला आधी सुरुवातीला सांगण्यात आलं। कसं आलं माहितीये ना की त्या दिवशी पण मला वाटतं की कोणीतरी कुठल्या तरी चॅनलने एक बातमी लावली, नॉट रिजेबल। त्याच्यानंतर त्याचा एवढा गवगवा झाला की नॉट रिजेबल, धुरी, संतोष धुरी नाराज। मलाच माहिती नव्हतं, मलाच कळलं नाही। त्याप्रमाणे उगाच एखादं बोलतात ना की नाराज झाला अशी बातमी बनवणं जेवण चुकीचं होतं। निवडणूक लढवण्यासाठी नाराज वगैरे निवडणुकीच्या याच्यावर आणि जे काय आता जे पॉलिटिकल जे आहे, म्हणजे जी दिशा असेल माझी किंवा का असेल, ते मी दुपारी नक्की तुम्हाला कळवेन। मला थोडा वेळ द्या। तुम्ही एवढी माझी दखल घेतलीत आणि मला भेटायला सकाळीच आला तिकडे, त्याबद्दल मी खरोखर मनापासून तुमचा। पण तुम्ही म्हणताय की या सगळ्या नाराजीच्या नाही आहेत बातम्या। संतोषजी, तुम्ही बोलताय नाराज वगैरे काय नाही, मग तुमचा भाजप प्रवेश आधीच फिक्स झाला होता का? मला चांगलं वाटलं की एका नितेशजी राणे जे म्हणजे माझे आमचे कोकणातलेच आहेत, आमच्या नेहमी संपर्कात असायचे, ते काही कामं असली मंडळाची तर ते भेटायचे आम्हाला, आमच्याशी चर्चा करायचे, कुठे मदत करायची आम्हाला ते बरं वाटलं।